सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। पायपा टाकायचं काम चाललंय, काही परवानगी नाही, काय नाही तिथून बिल्डिंग अतिक्रम बिल्डिंग पडण्यात। सर मंत्री साहेब 17 तारखेला आले होते। कोणी केलं शिराळी काय शिराळ आणि सरपंच उपसरपंच हायवेचं पाणी पडतं, ही बिल्डिंग तुम्हाला दाखवली, ही पाणी इथं जाते, ह्या बिल्डिंग खाली पायपा घालून बिल्डिंग बांधली। आणि साहेब त्यांनी सांगितलं, आमदार साहेबांनी सांगितलं हे करून घ्या। मुख्यमंत्र्यांना पण पत्र दिलंय, आमदार साहेबांनी सांगितलं करून घ्यायला। म्हटलं जिल्हाधिकाऱ्यांना नाव काय पांचाळ इन्स्ट्रक्शन मला अँगल करत नाही काय राव सर कॉर्नरलाच नाही का ते आपण निशिगंधा कॉलनीत जातो तिथं कॉर्नरला ते विटा सगळ्या लावल्यात बघा, रस्ता बंद केला, पेपरला आलं की सर अडचण अशी आहे। अरे पण असं म्हणतात सर ह्याच्यापेक्षा 6 बिल्डिंग आहेत सर, ह्या बिल्डिंगच्या तिथं तुम्ही साहेब गेला होता, इथे गेला होता तुम्ही ना, ते रस्ता जे टाकला ना आता डोरलेबाईंनी मानेबाईंचा वगैरे दिलेला आहे ना, तो रस्ता इथं त्याला तो काय म्हणतोय माहिती का, मला सरपंच आणि उपसरपंच आमदार फंडातनं इथं रस्ता करून घेतो, म्हणजे ह्यो सगळा वडा उजवतोय आणि इथं खांदतोय। ह्या साहेब इथं आहे ना, ही बिल्डिंग तर धोक्यात आहेत आणि ही बिल्डिंग इथे ही पाणी येते हायवे आणि ही बिल्डिंग बांधतोय आणि त्याच्या खाली आहे ना त्यानं खांदून ठेवलेलं ही नकाशा ह्याचा हे बंद झालं पाहिजे। बिल्डिंग इकडे बिल्डिंग ही आणि त्याच्या दारात आहे ना 15 फुटाचा हिथून त्या बिल्डिंग एवढा सगळा रस्ता खांदलाय आणि इथं चेंबर बांधते, म्हणजे वरनं पाणी असं येते परत असं वळवायचं परत असं वडा वळवला आणि त्याला ज्यावेळेला विचारलं त्यावेळेला म्हणतोय की इथं वडाच नव्हता पण टिफिनचं म्हणणं आहे की वडा होता। कलेक्टरला भेटलं तर कलेक्टर म्हणते परवानगी घेतली। आता टीपी वाल्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। साहेब आता एक अडचण सांगतो तुम्हाला, सांगायचं एक मिनिट साहेबांना टिफिन आहे माझ्याकडे नसेल, व्हिडिओ ना लोक ग्रामपंचायतीचे व्हिडिओ फोन लोक